प्रेज लॉर्ड. मी मनोज तेवढे बेथलेहम नगर मिरज या ठिकाणी पुन्हा एकदा देवाचं वचन तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, मी तुला धन्यवाद देतो. आज होणारी प्रार्थना तू आशीर्वादित कर. या वचनाद्वारे आमच्याशी तू बोल आणि केवळ तुझं गौरव होऊ द्या. दैनंदिन कृपेने कर, येशूच्या नावात आमेन. बोलो समजते की जय. आजचं शास्त्र बघायत आहे 1 तिमोथी 6 अध्याय 7 ते 10 वचन. आपण वाचून पाहूया. आपण जगात काही आणले नाही, आपणाला त्यातून काही नेता येत नाहीये. आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढ्यातच तृप्त असावे, परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेच्या पाशात व माणसांना नाशात व विध्वंसात बुडवणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनेत सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक समूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहे आणि त्यांनी स्वतःच पुष्कळशा खेदाने बोगसून घेतलेले आहे, असं देवाचं वचन सांगतं. होय, या जगामध्ये आम्हाला पाहायला मिळतं मनुष्य किती जर मिळवला तरी तो जाताना एकटाच जातो. त्याच्याबरोबर कुठलीच संपत्ती, कोणताच पैसा, धन दौलत जात नाहीये प्रिया. म्हणून देवाचं वचन म्हणते तुमच्याकडे जेवढं काय आहे अन्न वस्त्र तेवढ्यात तुम्ही तृप्त असा. पण माणसाची तृप्तता आज तागायत कधी झालेली नाहीये, पैशानं तर कधीच झालेली नाहीये. म्हणून देवाचं वचन सांगतं जे धनवान होऊ पाहत आहेत ते परीक्षेच्या पहिल्या पाशात पडतात. असं का म्हणतं देवाचं वचन? जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेच्या पाशात पडतात. कारण धन मिळवण्यासाठी मनुष्य वाटेल ते करतो, पैशासाठी तो वाटेल ते करतो, दिवस रात्र तो अहोरात्र कष्ट करतो, तरी त्या पैशाने त्याची तृप्तता होत नाही. आणि यामुळे या पैशाच्यामुळे तो खोटं बोलायला लागतो, वाईट व्यसनामध्ये जातो, वाईट गोष्टी करायला लागतो. म्हणून पैशाने कधी त्याची तृप्तता होत नाही. तो परीक्षेत जास्तीत जास्त पडत असतो. त्यामुळे तो पाशात सापडत असतो, नाशात सापडत, विध्वंसात तो सापडत असतो आणि मूर्खपणात तो जातो. दुसरी गोष्ट, बाधक वासनेमध्ये तो सापडत असतो. आणि या द्रव्य लोभामुळे तो एक प्रकारच्या मोहाच्या सापळ्यातच जसं काही तो अडकतो आणि त्यातून त्याला परत कधीच बाहेर पडता येत नाही. म्हणून मनुष्य बघा, म्हातारा होऊपर्यंत नुसता पैसा पैसा करत असतो आणि त्या मोहाच्या पाठीमागे लावून त्या मोहात पूर्णपणे तो डुबलेला असतो. आणि त्यामुळे त्याचा विश्वास असतो तो कमजोर झालेला असतो, ढासळलेला असतो. त्यामुळे त्याला पुष्कळश दुःखही होत असतं. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं जगामध्ये मनुष्य जीवन जगत असताना या पैशाच्या पाठीमागे लागून स्वतःचं जीवन बर्बाद झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. काही लोक पैशामध्ये इतके धनवान असतात, सर्वस्व असून सुद्धा त्यांना झोप लागत नसते. 24 तास कोणत्या ना कोणता विचार त्यांना त्रास देत असतो, शांत असते, त्यांच्या जीवनामध्ये झोप नसते. याचं कारण का? ज्या जिद्दीने, ज्या उमेदीने ते पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात त्याच उमेदीने कधी तो देवाला मिळवण्याचा प्रयत्न करत नाही, त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत नाहीये. म्हणून मनुष्याच्या जीवनात सर्व सुख येतं, सर्व जग तो मिळवतो, पण आत्म्याचा आपल्या तो नाश करून घेतो. यात देव म्हणतो यात तुझा काय लाभ, काय तुला यात फायदा मिळाला? म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की पैशासाठी लोकांनी काय केलं ते. आम्हाला पाहायला मिळतं एक शिमोन जादूगर होता. प्रेषित 8 मध्ये 14 ते 25 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं त्या जादूचे दिवाने लोक झाले होते त्या शमरोनामध्ये. त्याला जे तो नमस्कार घालायचे, त्याला मान असायचा त्या गावामध्ये, इतका तो जादू टोण्यामध्ये प्रवीण होता. पण जेव्हा या शमरोनेमध्ये पेत्र आणि योहान आला तेव्हा कोणत्याही प्रकारचं जादू टोना मंत्र तंत्र न करता फक्त ते लोकांवरती हात ठेवायला लागले. ते लोक बरे होऊ लागले, ते लोकांवरती हात ठेवू लागले, त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरू लागला. अनेक आंधळे, मेलेले लोक, आजारी लोक त्या ठिकाणी बरे झाले. आणि हे पाहून या शमरोनाला जरा वेगळं असं काहीतरी वाटलं. त्याला वाटलं की हे आपल्यापेक्षा चांगले भारी लोक आहेत. आणि म्हणून एका रात्री तो त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला, हे पैसे घ्या आणि जे तुम्ही करता तसं मला करण्यासाठी, ते दान मला मिळायसाठी, देवाचा आत्मा मला मिळायसाठी हे तुम्ही पैसे घ्या आणि मला ते विकत द्या. पण आम्हाला माहिती आहे देवाचं राज्य, देवाची प्रीती, देवाचं प्रेम, देवाचं सामर्थ्य हे पैशाने विकत मिळत नाहीये प्रिया. त्या ठिकाणी पेत्र त्याला म्हणाला, या पैशा
ने तू देवाचं राज्य, देवाचा आत्मा विकत घेण्याचा प्रयत्न केलास, तसाच तुझा नाश होऊ दे. तेव्हा तो भानावरती आला. त्याला कळालं की हे सर्व काही जादूटोण्यानं होत नाहीये, पैशाने होत नाहीये, प्रतिष्ठेने होत नाहीये, तर मनाच्या नवीकरणाने होतं. म्हणून त्याने तिथं येशूला स्वीकारलं. त्याने पश्चाताप केला, बाप्तिस्मा घेतला आणि खऱ्या अर्थाने तो प्रभू येशूकडे वळाला आणि देवाचं कार्य करू लागला. होय, आज गरज आहे पश्चाताप करण्याची, देवाकडे वळण्याची. आणि ज्या प्रकारे त्याने जादूटोणा सोडून टाकलं, मंत्रतंत्र सोडून टाकले आणि देवाच्या अधीन तो झाला. होय प्रियानो, तुम्हाला सांगू द्या की आजच्या जीवनामध्ये आम्हाला आणखीन एक उदाहरण पाहायला मिळतं. मंदिरामध्ये पुष्कळ लोक येतात प्रार्थनेसाठी. श्रीमंत येतात, गरीब येतात, दरिद्री येतात, सगळे लोक, सगळे प्रकारचे लोक येतात. आणि जे पैसावाले असतात ते काय करू लागतात माहितीये का? ते आपण जे पैसे देतोय त्याची हमी मिळवण्यासाठी सांगतात की माझ्याकडून 5,000, माझ्याकडून 10,000, माझ्याकडून 25,000, माझ्याकडून पहिला पगार. सगळी बोलाचाली तिथे चाललेल्या असताना याजक लोक त्या ठिकाणी होते, वडील वर्ग त्या ठिकाणी होते, मंडळी त्या ठिकाणी होती. सगळ्यांच्या नजरा त्या श्रीमंतांच्या बोलण्यावर होते. त्यांनी देणाऱ्या दानांकडे सगळ्यांची नजर होती. पण एक त्या ठिकाणी एक स्त्री होती. त्या दिवसाची मेहनत तिच्या जवळ होती, ते म्हणजे 2 रुपये. ती दिवसभर त्यातून खाल्ली असते. उपजीविकाचं ते 2 रुपये तिच्या जवळ होतं त्या काळी. आणि तिला वाटलं की आपल्याला देवाला काहीतरी द्यायचं आहे, म्हणून तिनं आपल्या एक दिवसाची उपजीविका त्या मंदिराच्या दान भंडारात टाकली. तिच्याकडे कोणाची नजर नव्हती, कारण तिनं कधी आव आणलं नाहीये. तर ती लपत छुपत, आपल्याला कोणतरी बघतील, आपण एवढंच टाकायला लागलोय म्हणून आपल्याला कोणीतरी काहीतरी टोमणं मारेल असं तिला वाटत होतं. पण हे दान प्रभू येशूनं पाहिलं होतं. त्या मंदिरामध्ये प्रभू येशू होता आणि प्रभू येशू म्हटला, थांबा, तुमचा कलबला थांबवा. तर सर्वात जर दान कोणी दिलं असेल तर या स्त्रीनं दिलेलं आहे. कारण एका दिवसाची उपजीविका तिने टाकली. तिने कधीच त्याचा आव आणला नाहीये. कधी मी टाकतोय असं तिने सांगितलेलं नाही. बाकीचे लोक मी किती दिलंय, तू किती दिलंय, त्याकडे चर्चा चाललेली असताना या स्त्रीनं कुठे चर्चेत आपला विषय घेतलेला नाही. एक दिवस ती उपजीविका सोडून राहिली. प्रियानो, आज तुम्ही सुद्धा एक दिवसाचा उपजीविकेचा विचार करता, पण तिने केलेला नाहीये. आज दिवसभरात त्या पैशानं आपलं सर्व होऊ शकते. त्या पैशालाच तिने टाकून दिलं मंदिरात देवाच्यासाठी. तिच्या पैशाचा हिशोब त्या ठिकाणी घेण्यात आला आणि तिने म्हटलं, हिच्यासारखी दानशूर कोण नाहीये, हिच्यासारखी नीतिमान कोणी नाहीये. सर्वांच्या नजरा खाली झाल्या. पैशाने काही करता येत नाहीये प्रिया. हालेलुया. म्हणून खऱ्या अंतःकरणाने देवाकडे वळण्याची आम्हाला गरज आहे. आणि आम्हाला पाहायला मिळते या पैशाच्या पाठीमागे लागून लोक दिवाणी झालेत. ज्या पैशाला खाली पडलं तरी लोक आदराने उचलतात, नमस्कार करतात. आणि त्याच पैशाने आम्हाला पाहायला मिळतं लोक व्यभिचार करतात, लोक मारामारी करतात, लोक सुपाऱ्या देतात. याच पैशाने लोक सगळीकडे आपली शेकी मिरवतात. पण पैशाने कधी त्याची तृप्ती होत नाही. पण देवाचं वचन याकोबाच्या पत्रामध्ये 4व्या अध्यायामध्ये सांगतं, तुम्ही मागता तुम्हाला मिळत नाही, यासाठी की तुम्ही चैनी करता मागता. आणि देवाचं वचन खाली सांगतं, जगाशी वैर आहे जो पैशावर प्रीती करतो, तो देवाशी वैर आहे म्हणून सांगितलं. जगाशी मैत्री ही देवाशी वैर आहे म्हणून असं देवाचं वचन सांगतं. आणि आज आपण पैशाची मैत्री करत आहोत. आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगू दे, कोण कोणाच्या हातात हात दिलेला नाहीये, कोण कोणाला हातात हात देऊन सेकंड केलेला नाहीये आणि म्हटलेलं नाहीये. कारण का करोनाची भीती होती, हातात हात टाळा असं गव्हर्नमेंट बी सांगत होतं. पण पैसे हाताळणी कधी थांबलेली नाहीये. करोना आला तरी एकमेकाकडे देवाण घेऊन पैशाची चालूच होती. इतकं पैशाला स्थान आलेलं आहे. का पैशामुळे करोना होत नाहीये का? करोना बाधित कडून आलेल्या पैशाने तुम्ही बाधित इन्फेक्टेड होत नाहीये का? पण पैशाची देवाणघेवाण पूर्ण पृथ्वीवरती चालू होती. पूर्ण पृथ्वी जर करोनामध्ये आज रडत होती, कणत होती, दुःखात होती, पण पैसा कधी बंद झालेला नव्हता. देवाणघेवाण तिची चालूच होती. इतकं पैशाला स्थान तुम्ही आणि मी दिलेलं आहे. मग देवाचं वचन सांगतं, पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो की याच पैशासाठी लोकांनी आपलं टाइम विसरलेले आहेत. लोकांनी देवाकडचं स्थान विसरलेले आहेत. लोक मंदिरं विसरत चाललेले आहेत.
प्रार्थना विसरत चाललेले आहेत, सहभागिता विसरत चाललेले आहेत, माणुसकी विसरत चाललेले आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे का, पैसा असेल तरच त्याला नमस्कार लोक घालतात, पण ज्याच्याकडे पैसा नाही त्याला कोणी विचारत सुद्धा नाहीये. ही जगातली खरी परिस्थिती झालेली आहे. पण तुम्हाला सांगू दे, ज्याच्याकडे देव आहे त्याला लोक नमस्कार घालतात, त्याला विचारतात तुम्ही आमच्या घरामध्ये या, किती पैसे पाहिजे सांगा, तुम्ही आमच्या घरी या. पण पैशाने आशीर्वाद मिळता येत नाहीत प्रियानो. आत्म्याच्या नवीकरणाने आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळतो. म्हणून देवाचं वचन सांगतं, जितकं तुमच्याकडे आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचं वचन तुम्हाला सांगू द्या, पुन्हा एकदा देव तुम्हाला आणि मला आज आवाज देत आहे. ज्याप्रमाणे यहूदा इस्करियोतने 30 रुपयासाठी धार्मिकता विकून टाकली, प्रभू येशूला त्याने सोडलं, त्या प्रकारे लोक आजच्या युगामध्ये यहूदा इस्करियोत बनत चाललेले आहेत. पैशासाठी धार्मिकता विकत चाललेले आहेत, पैशासाठी देवापासून लांब चाललेले आहेत. पण यहूदा इस्करियोत पस्तावला, स्वतःचा त्याने नाश करून घेतला. पण प्रियानं सांगू द्या, आज देखील देव तुमच्यावरती प्रेम करत आहे. तुम्हाला आणि मला लागेल ते झोपेत तो पुरवणारा देव आहे. तोच येशू म्हणतो, तुला जे पाहिजे ते मी तुला देणारा देव आहे. तू माझ्याकडे मागून तर बघ, आकाश कपाट उघडून देणारा मी तुझा देव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून मत्ती 6 मध्ये देवाचं वचन सांगतं, तुम्ही आधी त्याचं राज्य व धार्मिकता मिळवण्यास प्रयत्न करा, म्हणजे याही गोष्टी मिळतील. म्हणजे जगातलं सर्व सुख तुम्हाला मिळेल. पण आधी आम्ही त्याचं राज्य व धार्मिकता मिळवत नाहीये, तर आम्ही जगातल्या गोष्टीच्या पाठीमागे लागल्यामुळे आम्हाला जगातल्या गोष्टी मिळत नाहीये. आज देव तुम्हाला आणि मला देण्यासाठी तयार आहे. तुम्हाला लागेल ते झोपेती देतो. सुंदर आरोग्य पाहिजे असेल, देव देत आहे. तुम्हाला घरात कोणत्या गोष्टीची कमतरता आहे, देव तुम्हाला देत आहे. विश्वासाने मागून तर बघा. प्रेज द लॉर्ड. आज देव हे तुम्हाला देण्यासाठी जात आहे. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू येशू, मी तुला धन्यवाद देतो. आजचा संदेश तुझ्या हातामध्ये देतो, हे वचन तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू तुझं गौरव करून घे, तुझं सामर्थ्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरू दे. मी प्रार्थना करत आहे, ऐकणाऱ्याच्या जीवनातील सर्व समस्या प्रभू येशूच्या नावामध्ये दूर केली जाऊ दे. सर्व बंधन, सर्व पाश येशूच्या नावामध्ये तुटले जाऊ दे. सर्व प्रकारचा मोह त्यांच्या जीवनातून निघून जाऊ दे. सर्व प्रकारचा खेद येशूच्या नावात निघून जाऊ दे. आणि प्रभू तुझं गौरव त्यांच्या जीवनामध्ये उतरू दे. त्यांच्या जीवनामध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टीची भरपाई तू त्यांना दिल्याबद्दल धन्यवाद देतो. तू त्यांना पुरव प्रभू येशू. आज सर्व काही मान महिमा गौरव तुला देतो. प्रभू येशू रक्त जय, प्रभू येशू रक्त जय. ही प्रार्थना तुम्ही ऐकलं, ऐकणाऱ्यांना उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद देतो. येशूच्या नावात आमेन. जय मसीह.